मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट. विदर्भ, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. पावसाच्या रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. शिक्षण विभागाकडून आदेश जारी. रात्रभर रिमझिम पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेवर काहीसा परिणाम. लोकल 10 मिनिटं उशिरानं पश्चिम रेल्वे वेळेमध्ये सुरू असल्याची माहिती. रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवर. मुंबईसाठी 1916, ठाण्यासाठी 1800222108 हेल्पलाईन जारी. पालघर आणि पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. आपत्ती काळामध्ये नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. पुण्यातील दिवे घाट आज 2 तास बंद राहणार. पालखी महामार्गावरील दगड हटवण्यासाठी 12 ते 2 वाजेदरम्यान घाट बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. रायगडमधील आंबेनळी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद राहणार. किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं. पत्रांची उत्तरं का दिली नाहीत? पेडणेकरांचा अधिकाऱ्यांना जाब. पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर ऋतू तावडेंचा फोन. दोघांमध्ये शाब्दिक वाद. किशोरी पेडणेकरांवर महापौरांच्या दालनाची रेकी केल्याचा आरोप. दमदाटी करत गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढले. ऋतू तावडेंचा आरोप. लेखी तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. महापौर मॅडमला फिरवाफिरवी चांगली जमते. अधिकाऱ्यांना जाब विचारला. यात गोपनीय कुठून आलं? टीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा. माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं. सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप. मी तिथे असतो तर अमित साटमांच्या कानाखाली मारली असती. संदीप देशपांडेंचा साटम यांच्यावर संताप. तर आदित्य ठाकरेंकडून साटमांना पदावरून हटवण्याची मागणी. उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा. दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे उद्या महाआरती करणार. रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार. उद्धव ठाकरेंकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न. ते ज्या मंदिरामध्ये जातील तिथे गोमूत्र शिंपडायला पाहिजे. नितेश राणेंचा ठाकरेंवर प्रतिहल्ला. राम मंदिरातील दान चोरी दुर्दैवी. त्याने राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी. दान चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया. खरात प्रकरणामध्ये बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली कोर्टामध्ये याचिका. चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानी यांना नोटिसा. तर चाकणकरांना कोर्टामध्ये उघडं पाडणार. रुपाली ठोंबरेंचा इशारा. चंद्रपूर पालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या 2 गटामध्ये राडा. पालिकेची सभा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून 2 गट भिडले. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात सिटी पोलिसात तक्रार दाखल. दुधात भेसळ आढळल्यास 10 लाखांचा दंड होणार. तर गुणवत्ता नसलेलं दूध, दुग्धजन्य पदार्थ विकल्यास 5 लाखांचा दंड. दूध भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा इशारा.